कॅबिनेट नंतर सह्याद्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक आहे आणि शिवसेना मंत्र्यांसह आमदारांची बैठक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। पालकमंत्री पदासह महामंडळ वाटपावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर कॅबिनेटच्या बैठकीनंतर आता शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज आहे, तेव्हा या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या बैठकांवर लक्ष ठेवून थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, आज शिवसेनेची पण महत्त्वाची बैठक आहे, कॅबिनेट नंतर ही बैठक होणार आहे। काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होणार असल्याचं कळतंय, जसं की पालकमंत्री पद, त्यानंतर महामंडळ वाटप, काय काय नेमके चर्चेचे मुद्दे असणार आहेत? आज कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर सह्याद्रीवर त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जे विषय असणार आहेत त्यामध्ये महामंडळाचं वाटप आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो वाद सुरू आहे त्यावर देखील चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या तयारीच्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणि एकंदरीतच सध्या राज्यमंत्र्यांना जे अधिकार दिले गेलेले नाहीत कॅबिनेट मंत्र्यांकडून, त्यामध्ये 2 राज्यमंत्री हे शिवसेना शिंदे गटाचे देखील आहेत, त्यावर देखील चर्चा होऊ शकते। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात महामंडळाच्या वाटपासंदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।